नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर यंदा 25 जुलै 2025 शुक्रवारपासून श्रावण मास सुरू होणार आहे आणि 23 ऑगस्टपर्यंत श्रावण महिना असणार आहे. आणि मंगळवारी मंगळगौरीचा उत्सव व शुक्रवारी जीवितिकाचे पूजन करण्याची परंपरा आहे. या वेळेमध्ये 4 सोमवारी आपल्याला हे व्रत करायचे आहेत. तर नववधू आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करत असते. याशिवाय श्रावण महिन्यात श्री शिवलीला अमृत ग्रंथातील 11वा अध्याय वाचणे अत्यंत शुभ मानले जाते. अध्यायाच्या वाचनामुळे भक्तांना मानसिक शांती, आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव प्राप्त होत असतो. त्याचबरोबर या श्रावण सोमवारच्या दिवशी शिवभक्त आपापल्या परीने शिवाची पूजा करत असतात. तर श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकराची पूजा करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला जातो. श्रावण महिन्यामध्ये हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप विशेष महत्त्व दिले जाते आणि शुभ मानला जाते. पौराणिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशीला ब्राह्मणाचा पालनहार भगवान श्री हरी विष्णू श्रीसागरात योगनिद्रेमध्ये जातात, म्हणून याला चातुर्मास असं म्हटलं जाते. या चातुर्मासात ब्रह्मांडाची जबाबदारी महादेवावर सोपवली जाते. अशामध्ये महादेव भक्तांच्या समस्या ऐकत असतो. यामुळे श्रावणात महादेवाला जल अर्पण करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात. या श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व जे आहे ते आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पूजाविधी कशी करावी, शिवलीला अमृताचे पठण कोणत्या वेळेमध्ये कोणत्या दिशेला बसून करावे, त्याचबरोबर शिवलिंगाला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात, या दिवशी काय करावे आणि काय करू नये, उपासाला भगर चालते का, तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तर पहा, शिवलिंग एकटे ठेवणे टाळावे. तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग मांडत असाल तर हे लक्षात ठेवायला हवे की शिवलिंग कधीही एकटे सोडू नये. यासोबत पार्वती देवी नक्की असावी. गणेशाच्या मूर्तीसह ठेवाव्यात. त्याचबरोबर या दिवशी सोमवारच्या दिवशी चुकूनही तुळशीचे पाने शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण करू नयेत. शिवलिंगावर नेहमी फक्त बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्र अत्यंत शुभ मानले जाते. तर कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत? पूजेच्या वेळी शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद स्वतः खाणे टाळावे, मात्र आपण इतरांना तो देऊ शकता. असं म्हटलं जाते की शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाल्ल्यास जीवन दुःखदायक होते आणि भक्त दुर्दैवी होतो. त्याचबरोबर कोणत्याही भांड्याशिवाय दूध अर्पण करणे टाळावे. काही लोक कोणत्याही भांड्याशिवाय थेट जे तांब्याचं भांडं आहे त्यामध्ये दूध टाकतात, पण तांब्याच्या भांड्यामध्ये दूध टाकून शिवशंकरांना जल अर्पण करावे, पण दूध टाकून चुकूनही अर्पण करू नये. कारण तांब्याच्या भांड्यातून आपण जेव्हा शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण करत असतो तेव्हा दूध ते विषसमान बनत असते, म्हणून चुकूनही अर्पण करू नये. एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये दूध टाकावे आणि शिवपिंडीवर अर्पण करावे. जर आपल्या घरामध्ये शिवलिंग स्थापित करत असाल तर त्यावेळी काय काळजी घ्यावी? तर पहा, या दिवशी शिवलिंग तुम्ही जर आणत असाल तर घराच्या कोपऱ्यात चुकूनही ठेवू नये. अशी जागा निवडून भगवान शिवांची पूजा योग्य प्रकारे करता येणार नाही. यामुळे भगवान शिव क्रोधित होतात आणि जीवनावर आपल्या वाईट परिणाम होत असतात. म्हणून घरामध्ये शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू नये. ते जसे आहे तसे ठेवावे आणि विधीप्रमाणे पूजा करावी. त्यांचा रोज अभिषेक सोमवारच्या दिवशी करावा. शिवलिंगाची जागा बदलू नये याची विशेष काळजी घ्यावी. जर विशेष कारणास्तव असं करावं लागेल तर शिवलिंग काढून टाकण्यापूर्वी गंगाजल आणि थंड दुधाने स्नान घालावे आणि नंतर जागा बदलावी. शिवलिंग कोणीही घरात ठेवू शकत असले तरीही त्यासंबंधीचे काही नियम आहेत. पहा, नर्मदा नदीच्या दगडापासून बनवलेले शिवलिंग घरात ठेवणे हे अधिक शुभ मानले जाते. मात्र शिवलिंगाची स्थापना करताना लक्षात ठेवा की शिवलिंग उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असायला हवे. याशिवाय दररोज सकाळी आणि संध्याकाळी नियमित पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर शिवलिंगावर चुकूनही हळद अर्पण करू नये. तर भगवान शिवशंकराची पूजेसाठी अभिषेक करावा. द्रव्य आणि नैवेद्य याचे स्वतंत्र विलक्षण विविध ग्रंथामध्ये पाहायला मिळत असते. रात्रभर केलेल्या पूजेनंतर पहाटे पारायण
तर आता पाहूयात की श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी भगवान शिवशंकरांना फूल कोणते अर्पण करावे. तर पहा, हे जे फुलं आहेत ते भगवान शिवशंकराला अर्पण करावे की नाही ते बघूयात. तर पहा, श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवारी कण्हेराचं फूल महादेवांना अर्पण करावं. हे फूल महादेवाला अत्यंत प्रिय आहे. जर तुम्ही सोमवारी महादेवाला कण्हेराचं फूल अर्पण केले तर महादेवाची सदैव कृपा जी आहे ती संपूर्ण कुटुंबावर राहत असते. शिवशंकर भोलेनाथ तुमच्यावर सदैव प्रसन्न राहतात. हे फूल काहीसं पांढरं आणि लाल असतं, म्हणून हे फूल नक्की अर्पण करायचं आहे. तुम्ही मंदिरामध्ये करू शकता किंवा घरी केले अर्पण तरीही चालेल. त्यानंतर दुसरं फूल आहे शमीचं फूल. महादेवांना काही फुले अत्यंत प्रिय आहेत, त्यातील एक म्हणजे शमीचं फूल आहे. असं म्हणतात की जर श्रावणातील सोमवारी महादेवांना शमीचं फूल वाहिलं तर आयुष्यातील सर्व कष्ट दूर होत असतात आणि तुमच्या आयुष्यात सुख शांती येत असते. भोलेनाथांना तुम्ही हे जर फूल सकाळी किंवा संध्याकाळी जर अर्पण केलं तर भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. जीवनातील सर्व अडथळे अडचणी दूर होत असतात. त्यानंतर तिसरं आहे रुईचं फूल. तर पहा, महादेवाला श्रावण महिन्यात सोमवारी रुईचं फूल देखील वाहिलं जातं. हे फूल देखील भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात, कालसर्पदोष निघून जात असतो, त्याचबरोबर पितृदोष कायमचा निघून जात असतो, म्हणून हे फूल अर्पण करावं. तर चौथं फूल आहे धोत्र्याचं फूल. महादेवांना धोत्र्याचं फूल देखील प्रिय आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी अनेक जण महादेवाला हे फूल अर्पण करत असतात. यामुळे मनशांती लाभत असते आणि सर्व दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होत असते, म्हणून आवर्जून धोत्र्याचं फूल अर्पण करावं. तर या दिवशी घरामध्ये चुकूनही मांस, मद्य, कांदा, लसूण, उडदाची डाळ, मसूरची डाळ बनवू नये. त्याचबरोबर या दिवशी भगर असेल किंवा तळलेले पदार्थ असेल, जसे की वेफर्स असेल किंवा तुम्ही केळीचे वेफर्स तळत असाल तर ते तळू नये. शेंगदाण्याच्या तेलामध्ये तळावे किंवा सूर्यफुलाच्या तेलामध्ये तळावे. त्याचबरोबर या दिवशी उपासाला जर तुम्ही बिना मिठाचे पदार्थ खात असाल तर अतिशय उत्तम, कारण सोमवारच्या उपासाला बिना मिठाचे किंवा तिखट पदार्थ खाल्ले जात नाही. फळांचा किंवा फलहार घेऊन हा उपास केला जातो. त्याचबरोबर या दिवशी जेव्हा तुम्ही दूध अर्पण करता तेव्हा तांब्याच्या भांड्यामध्ये चुकूनही दूध अर्पण करू नका. महादेवाच्या पिंडीवर आपल्याला स्टीलच्या भांड्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि अर्पण करायचं आहे. जर तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये दूध टाकून शिवशंकरांना जल अभिषेक, दुग्ध अभिषेक करत तर चुकूनही करू नये, कारण जे तांब्याचं भांडं आहे त्यामध्ये दूध टाकल्यानंतर फाटत असते, ते विषसमान बनत असते, म्हणून चुकूनही तांब्याचं भांडं इथे वापरू नये, स्टीलचं भांडं वापरावं. तर पहा, महादेव हे विरक्त आहे, म्हणजे त्यांना काहीही लागत नाही. देवाप्रमाणेच आपण विरक्त होऊन सेवा करणे म्हणजे आपण कुठलीही आशा न ठेवता असे हे व्रत केल्याने शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होत असतात. या भावनेतून उपवास करण्याचे धार्मिक महत्त्व आहे की दुसरीकडे उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत असतो, त्यामुळे तेलकटासह इतर पदार्थ आपल्याला पचण्यास जड होतात. असे व्रत केल्याने शरीराला एक शांतता मिळत असते आणि शरीरातील जी घाण आहे ती बाहेर पडत असते आणि शरीराचे शुद्धीकरण होत असते. हे उपवास करण्याचे शास्त्रीय कारण असल्याचे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत. तर हा उपवास केल्याने आध्यात्मिक प्रगती, त्यासोबतच आपलं मानसिक संतुलन असेल, शारीरिक वैचारिक प्रगती होत असते. त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शिवशंकराला रुद्राभिषेक, महामृत्युंजय पूजा केली जाते. अशा पद्धतीने या नियमांचं पालन करावं.